आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिक व त्र्यंबकेश्वरचा विकास होण्यासाठी आराखडा तयार करावा, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, जेणेकरून या आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा चेहरा बदलण्याची संधी निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मेळा बस स्थानकाच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री बोलत होते. यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲडव्होकेट राहुल ढिकले, नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर, जिल्हाधिकारी जलज शर्मा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे, परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक अरुण कुमार सिया यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की नाशिक शहर हे विकासासाठी दत्तक घेतले असल्याने येणाऱ्या काळात शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्न करणार आहे. नाशिक शहर प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली तपोभूमी असून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जाज्वल्य विचारांची भूमी म्हणून नाशिकची ओळख आहे. आगामी कुंभमेळा लक्षात घेता नाशिक व त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राच्या विकासाच्या माध्यमातून एक आधुनिक शहर म्हणून नाशिकची ओळख निर्माण होण्यास मदत होईल. रिंग रोड हा शहराच्या विकासाचे केंद्र मानले जाईल. आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहरात नियोजित असलेल्या रिंग रोड काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. तसेच नाशिक पुणे फास्ट रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. यासोबतच नाशिक शहरासाठी निओ मेट्रोचा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारला सादर करण्यात येणार आहे. नाशिक शहराचा चेहरा बदलण्यासाठी विविध प्रकल्प नाशिकला देण्यासाठी केंद्र व राज्य शासन कटिबद्ध आहे. आज आधुनिक सुविधेने सज्ज असे मेळा बस स्थानकाचे लोकार्पण झाले. या स्मार्ट बस स्थानकासाठी लवकरच स्मार्ट बस उपलब्ध होणार आहेत. नाशिकच्या विकासाच्या अनुषंगाने प्रलंबित असणारी विकास कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. बस स्थानक पाहिल्यावर बस स्थानक नाही तर विमानतळावर आल्याची अनुभूती येते, अशी प्रतिक्रिया राज्याचे पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मनोगतात दिली. ते पुढे म्हणाले की आरोग्य विद्यापीठात मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय व्हावे. गंगापूर डॅम परिसरात कन्व्हेन्शन सेंटर, साहसी क्रीडा संकुल, कृषी टर्मिनल मार्केट, इगतपुरीला हिल स्टेशन, द्वारका ते नाशिक रोड रस्त्याचे चौपदरीकरणासह उड्डाणपूल अशा विविध विकास कामांच्या माध्यमातून नाशिकच्या विकासासोबत राज्याचा देखील विकास करण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त करत अशा अनेक कामांची यादीच भुजबळ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली. पालकमंत्री दादा भुसे यांनी मेळा बस स्थानक बघितल्यावर एसटी परिवहन विभाग काट टाकत असल्याचा विश्वास आपल्या भाषणात व्यक्त केला. त्याचप्रमाणे येत्या 2027 मध्ये येणाऱ्या कुंभमेळ्याचा आराखडा लवकरच तयार करून राज्य शासनास सादर करू, असे भुसे यांनी यावेळी सांगितले. प्रारंभी मेळा बस स्थानकाच्या कोनशिलेचे अनावरणासोबतच विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. श्वास फाउंडेशन संचलित अटल स्वास्थ्य रथ व 10,000 मुलींना गर्भाशय कर्करोग प्रतिबंधक लसीकरण करणाऱ्या वाहिकेचे देखील लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार देवयानी फरांदे यांनी केले. सूत्रसंचालन सीमा पेटकर यांनी तर आभार प्रदर्शन मेळा बस स्थानकाचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी केले. ऑनलाईन झालेल्या विविध उद्घाटन व लोकार्पण सोहळ्याबद्दल चित्रफीत दाखवण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी पर्यटन व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, आमदार डॉक्टर राहुल आहेर, माजी आमदार बाळासाहेब सानव, भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव, भाजपाचे माजी शहराध्यक्ष विजय साने, सुनील बच्छाव, उद्धव निमसे, अनिल भालेराव, अजिंक्य फरांदे, नाना शिलेदार, सुनील फरांदे, महेश हिरे, योगेश हिरे, सतीश कुलकर्णी, केदा अहिरे, सुनील बच्छाव, रंजना भाणसे, प्रदीप पेशकार, श्याम बडोदे, वसंत उशीर, दिनकर पाटील, शिवाजी गांगुर्डे, रोहिणी नायडू, हेमंत शुक्ल, गणेश कांबळे, हरिभाऊ लोणारी,
दिनकर आढाव, सुरेश पाटील, कमलेश बोडके, संदीप गोसावी, आकाश गांगुर्डे, गिरीश पालवे, मनीषा वैद्य, प्रियंका माने, पूनम मोगरे, रुची कुमारकर, मच्छिंद्र सानप, धनंजय माने, संध्या कुलकर्णी, यशवंत निकुळे, शाहीन मिर्झा, रुपाली निकुळे, चंद्रकांत खोडे, अमित घुगे, सागर शेलार, ज्ञानेश्वर काकड, चंद्रशेखर पंचाक्षरी, अविनाश पिंपळकर, पवन भगुरकर, विशाल पगार, गोविंद बोरसे, बाळासाहेब पाटील, जगन पाटील, शेखर बंडेकर, मिलिंद कुलकर्णी, विष्णू शेजवळकर, मिलिंद भोमकर, संदीप लेनकर आदी आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिशय सुंदर असं बसस्थानक जे आहे आपल्या समोर आपल्याला दिसतंय. खरं म्हणजे इथून पाहिल्यानंतर असं वाटतंय की आपण एसटी बससाठी नाहीत तर कुठल्या तरी विमानतळाचं जे टर्मिनल आहे त्याच्यामध्ये आल्यासारखं वाटतंय. कुणाला सुद्धा दाखवला फोटो तर ते म्हणते कुठल्या तरी एअरपोर्ट जो आहे तो तयार होतो आहे आणि त्याचं हे जे आहे टर्मिनल आहे एवढं सुंदर आहे. खरोखरच सगळीकडे जे असंच सुंदर जे आहेत बस स्थानकं व्हायला पाहिजेत. अर्धी फी आपण अर्धी महिलांसाठी जे आहे भाडं जे आहे अर्ध आपण केलं. प्रवास करतात. आता मी जास्त वेळ घेणार नाही पण या देवाने त्यांनी किती दाखवलं म्हणजे काय काय मला आठवतच नाही. जे मॉडेल्स वगैरे जे आहेत आपल्याला चांगले ते पाहायला मिळत आहेत. त्याच्यानंतर गंगापूरच्या या आपण पाहिला असेल आमचा तो बोट क्लब वगैरे त्या भागामध्ये जे आहे कन्व्हेन्शन सेंटर आणि साहसी क्रीडा संकुल हे कित्येक वर्ष जे आहेत आपण बांधतो. त्याला केंद्राने सुद्धा म्हणजे समीर भाऊ खासदार असताना काही फंड्स आलेले आहेत पण ते अजून पूर्ण होत नाही. ते हे काय अधिकारी जे आहेत त्यांना सांगितलं पाहिजे पूर्ण करा ना. अर्धवट खर्च करून उपयोग काय. कलाग्रामची सुद्धा तीच परिस्थिती. आता कलाग्रामचं काम थोडंसं सुरू झालेलं आहे. तर आपण इथे आल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 204 कोटी रुपयाच्या योजनांचं लोकार्पण आणि भूमिपूजन हे आज आपण केलंय. यानंतर मेळा बस स्टॉप बस स्टँड या ठिकाणी केल्याबद्दल सर्वप्रथम मी देवयानीताई फरांदे यांचं मनापासनं अभिनंदन करतो. मला दोन्ही करण्याची संधी मिळाली. आता ही गोष्ट वेगळी आहे की भूमिपूजनाला मुख्यमंत्री म्हणून आलो होतो, उद्घाटनाला उपमुख्यमंत्री म्हणून आलो. पण उपमुख्यमंत्री म्हणून आलो असलो तरी दोघांचं बळ सोबत घेऊन आलो, भुजबळ देखील सोबत घेऊन आलो. गिरीश भाऊ कानात म्हणत होते की पहाटेचा शपथविधी झाला त्याच वेळेस भुजबळ साहेब सगळ्यांना घेऊन आले असते तर 2-2.5 वर्ष एवढं आपल्याला ताटकावून राहावं लागलं नसतं. पण आपल्याला गिरीश भाऊ आपल्याला त्रिमूर्ती तयार करायची होती ना म्हणून त्याच्यामध्ये वेळ गेला. पण आज मला अतिशय आनंद आहे की एक मजबूत सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे. एक काम करणारं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे. जनसामान्यांच्या भावना समजून घेणारं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे. आणि बंद दारा आड बसून बैठका घेणारं नाही, घरामध्ये बसून बैठका घेणारं नाही तर जनतेमध्ये जाणारं सरकार. मनापासून आनंद असला तरी ज्यांना घरी बसायची सवय होती त्यांना खूप पोटात दुखतंय. आता त्यांच्या पोटदुखीचा इलाज देखील आपण लवकरच करूया. मी त्याबद्दल फार जास्त बोलणार नाही. पण आजचा कार्यक्रम हा खऱ्या अर्थानं विकास कसा केला पाहिजे याचा कार्यक्रम आहे. मुख्यमंत्र्यांकडे एक अत्यंत महत्वाचा करार आम्ही केला आणि त्या कराराच्या अंतर्गत आपण कतारमधल्या कंपन्यांची करार करून त्यांच्याकडनं LNG वर चालणारी एसटी म्हणजे आपल्या एसटीला आपण LNG वर कन्व्हर्ट करतोय. ज्याच्यामुळे एसटीचं जे काही डिझेल पेट्रोलवरचा खर्च आहे 250 कोटींनी तो कमी होईल आणि LNG मुळे प्रदूषण देखील थांबेल, एफिशियन्सी वाढेल, आवाज कमी होईल. अशा प्रकारचा एक करार आपण केलाय. त्यामुळे तुम्ही जसं स्मार्ट बस स्थानक बनवलेलं आहे त्या स्मार्ट बस स्थानकामध्ये आता पुढच्या काळामध्ये स्मार्ट एसटी आम्ही घेऊन येऊ हा विश्वास मी तुम्हाला देतो. आणि या चांगल्या कार्यक्रमाकरता मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. पाठीशी उभं असलेलं आमचं खंबीर नेतृत्व आम्ही म्हणू त्याला हो म्हणणारे
आम्ही सांगितला तेवढा निधी देणारे आणि नाशिकवर भरभरून प्रेम करणारे आपले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये या वास्तूचं भूमिपूजन झालं होतं. मला नाशिककरांनो इथं सांगायला आनंद होतोय की महाराष्ट्र शासनाने या वास्तूसाठी 14 कोटी रुपयांचा जो निधी उपलब्ध करून दिलाय आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या, वाहन चालकांच्या आणि वाहकाच्या काय समस्या असतात हे चित्र मला घरामधून माहिती होतं. माझ्या माहितीप्रमाणे या महाराष्ट्रामधली पहिली इमारत असेल त्याला आपण भरभरून मला निधी दिला, त्याबद्दल मी सर्व नाशिककरांच्या वतीने आपले मनापासून आभार मानते. 1.5 वर्षापूर्वी याचं लोकार्पण झालं असतं. आपण तिन्ही आमदारांना मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला, ज्याच्या माध्यमातून आज विविध विकास कामांचं लोकार्पण आमच्या राहुलभाऊ डिकलेंच्या मतदारसंघामधले असेल की आमच्या आमदार सीमाताई हिरेंच्या मतदारसंघामध्ये असेल. साहेब, आज या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये आपण खूप मोठा निधी दिलाय. त्याबद्दल आपण छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम साठी दिले. त्याचं काम मागच्या 3 महिन्यापूर्वी आपण जेव्हा कार्यक्रम गेला होता तेव्हा तुमच्याच माध्यमातून त्या कामाचं आणि मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून त्याचं भूमिपूजन झालेलं आहे. सावित्रीबाई फुले महिला रुग्णालय ह्याच्या रखडलेल्या कामासाठी आपण परत मला 29 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल आमच्या समस्त नाशिकच्या महिलांच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानते.